नमस्कार मित्रांनो, जय हिल्ल्या जय मल्हार. तर होळी धुलिवंदनाच्या सर्व धनगर बांधवांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. तर पुढील येणारा गुढीपाडवा या सणाला धनगरांच्या प्रत्येक घरामध्ये राजकीय अस्तित्व निर्माण करण्याची गुढी उभारा. दिनांक 31 मे 2024 रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीची सुरुवात आजच करा. 70 वर्ष धनगर समाजाने काँग्रेस आणि भाजपला मते देण्याचे काम केले. ज्यांना धनगर समाजाने मते दिली त्यांनीच धनगर समाजाला दाबून टाकले. धनगर समाजाचे अस्तित्व मिटण्याचा कट रचला. धनगर समाजाला राजकारणातून काढून टाकले. राष्ट्रीय समाज पक्ष अध्यक्ष महादेव जानकर साहेब यांच्या तात्काळ लक्षात आले. प्रस्थापित पक्ष धनगर समाजाला मिटवण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी सन 2019च्या निवडणुकीमध्ये निर्णय घेतला. मी प्रस्थापित पक्षावर निवडणूक लढवणार नाही. मी माझ्या स्वतःच्या पक्षावर निवडणूक लढवणार. मी निवडून आलो तरी चालेल, पडलो तरी चालेल. या घेतलेल्या निर्णयामुळे आज राष्ट्रीय समाज पक्षाचे अस्तित्व कायम आहे. महादेव जानकर साहेबांनी समयसूचकता चांगली असल्यामुळे योग्य निर्णय घेण्यात आला. येत्या विधानसभेच्या निवडणुकीला राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण बनेल ते ठरवतील. म्हणजे येत्या विधानसभेला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री धनगर समाज ठरवेल एवढे मात्र 100% निश्चित झाले आहे. परंतु आज गरज आहे लोकसभेच्या निवडणुकीला सर्व धनगर बांधवांनी आपल्या मताचा योग्य वापर करणे. आजपर्यंत काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, सेना यांना धनगर समाजाने मते दिली. त्या मताचा परिणाम असा झाला. उलट त्यांनी धनगर समाजावर पलटी मारली. मते धनगरांची पलटी धनगरावरच मारली. म्हणजे धनगर समाज स्वतःवर अन्याय करून घेतोय. या सर्व परिस्थितीला धनगर समाज दोषी असून धनगर समाजांनी हा दोष विचारांच्या बाहेर काढून फेकायचा. प्रस्थापित पक्षाच्या गुलामीतून बाहेर येऊन स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायचे. आज पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ यांमध्ये धनगर समाजाचे वेगवेगळे नेतृत्व पाहायला मिळत आहे. या वेगवेगळ्या नेत्यांमुळे राजकीय दृष्टिकोनातून व सामाजिक दृष्टिकोनातून दबावगट निर्माण होत नाही. येत्या विधानसभेमध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री धनगर समाज ठरणार. धनगर समाजाचा कोणताही कार्यकर्ता, नेता, व्यक्ती हा कमजोर नाही. प्रस्थापित राजकारणी यांना कमजोर करण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये मूळ दोष धनगर कार्यकर्ता व धनगर नेत्यांचा आहे. कारण असे की प्रस्थापित राजकारणी व घराणेशाहीची राजकारणी यांनी नेहमी प्रत्येक निवडणुकीला मते देत आलो. काँग्रेस, सेना, राष्ट्रवादी, भाजप यांनी धनगर समाजाने मते देण्याची सवय स्वतः लावून घेतली. काँग्रेस, सेना, राष्ट्रवादी, भाजप यांना धनगर समाजाची मते घेण्याची सवय लागली. धनगर समाजाला स्वतःची सवय बदलावी लागेल तरच धनगर समाजाचे राजकीय अस्तित्व महाराष्ट्रात निर्माण होईल. धनगर समाजामध्ये धार्मिक वाद निर्माण करून मते घेतली जातात. धनगर समाजामध्ये इतर धर्माबाबत जातीवाद निर्माण करून मते घेतली जातात. धनगर समाजाला कोणत्याही पक्षाची उमेदवाराची भीक मागण्याची गरज नाही. गरज आहे स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची. धनगर बांधवांना विनंती करते, येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत प्रस्थापित राजकारणी व प्रस्थापित घराणेशाही यांना धनगर समाजाचे एकही मत जाणार नाही. एवढे जर धनगर बांधवांनी ठरवले तर येणाऱ्या विधानसभेचा मुख्यमंत्री धनगर समाज ठरणार. धनगर बांधवांनो, मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करते, जो आपल्या धनगर समाजाचा उमेदवार उभा राहील त्यालाच मतदान करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. धन्यवाद. जय अहिल्या जय मल्हार.